बाजूला ढोकळे येतात, क्या बात है. शेव बटाटा पुरी येते, असं करत करत क्रिएटिव्हिटीला जे जे काही गरजेचं असतं ते सगळं आजूबाजूला असतं. पोट फिरलं असेल की डोकं चालतं. मला असं वाटतं कुठेतरी ह्या बाबतीमध्ये ना गरीब घरातली मुलं असतात ना, ती आपल्या आईबापाला असं सोडून देत नाही. आणि इफ यू विल गुगल इट, अबॅन्डन्ड पेरेंट्सच्या 32,000 केसेस आहेत. अंगाई झाली अबोला वॉज माय दॅट वन लाईन की हे लाईक्ड इट. ते मी लिहिलेलं असंख्य लाईनी लिहून असं खूप काय काय लिहितात आणि मग त्या मध्ये मध्ये मला कुठेतरी अरे हे छान आहे यार, हा कॉन्सेप्ट, हा थॉट छान आहे तुझा, हा थॉट छान आहे, हा दुसऱ्या अंतर्यात आला पाहिजे. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्स अप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. दमदार पद्धतीने मार्च महिना आपण सेलिब्रेट करतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्याच आठवड्यामध्ये शुक्रवारी 5 मराठी चित्रपट प्रदर्शित झाले थिएटरमध्ये आणि 5च्या 5 चित्रपट खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत आहेत. त्याच निमित्तानं एक नव्या कोरा चित्रपट, मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे, जन्मवरून नावाचा. आणि विशेष म्हणजे चित्रपटाची लेखिका, निर्माती, दिग्दर्शक एक महिला आहे. ती आज आपल्यासोबत गप्पा मारायला असणार आहे. त्याचसोबत गायिका आणि संगीत दिग्दर्शक वैशालीताई सुद्धा आपल्यासोबत आहेत, कांचनताई आपल्यासोबत आहेत. सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद, नवा कोरा चित्रपट आमच्यासाठी घेऊन येत आहे. मला फ्रेम खरंच खूप आवडते. 2 आपापल्या क्षेत्रामध्ये पॉवरफुल असे असणाऱ्या महिला माझ्यासोबत आहेत. संगीत श्रेष्ठ सुद्धा किंबहुना बिझनेस वुमन कांचनताई माझ्यासोबत आहेत. काय सांगाल ताई, एकंदरीत जन्मरून एक गायिका म्हणून सुद्धा आणि कलाकार म्हणून सुद्धा किंबहुना एक प्रेक्षक म्हणून सुद्धा तुझ्यासाठी काय आहे? जसं आता तुम्ही कांचनजींचं इंट्रोडक्शन केलं, अन एंटरप्रेनर, डायरेक्टर, ॲक्टर, लेखिका, हे सगळे रोल एकत्र जेव्हा एक स्त्री निभावते ना, आणि मग त्याच्यानंतर जन्मऋणासारख्या विषयाची आणि कलाकृतीची निर्मिती होते आणि त्याच्यामध्ये आपण एक भाग असणं हे माझ्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट अशासाठी आहे की मला फार आनंद होतो की जेव्हा एक स्त्री एक दिग्दर्शिका म्हणून स्वतःला सादर करते. आय फील इट्स माय मॉरल रेस्पॉन्सिबिलिटी की मला माझ्याकडनं जे तिच्या कामात स्वतःला ओतता येईल ते करावं. माझ्यासाठी खरं तर वैशाली माझ्या घरातली आहे. शी इज नॉट वैशाली सामंत फॉर मी, शी इज वैशू फॉर मी. सो इट्स ओनली अ फोन कॉल अवे आणि आय ऑलवेज कॉल हर वैशू. असं आहे, मग चल ये. आणि वैशू कधीही खाली हात येत नाही माझ्याकडे. डिंकाचे लाडू गाडीत चकल्या वगैरे सगळं, आणि मी वैशालीला कधी जेवायला घातल्याशिवाय सोडणार नाही. सो बेसिक मला असं वाटतं, मला मागे विजय तेंडुलकरजी म्हणाले होते की कांचन, आपण जे सिनेमा करतो ना तेव्हा ती प्रोसेस जी असते ना ती एन्जॉय करणं फार महत्वाचं आहे. आणि हिच्या बरोबरचं जे गाण्याची प्रोसेस असते ना ती आमची असं एका दिवसात तर संपत नाहीच, त्यामुळे काही प्रश्नच नाही. मग त्याच्यानंतर फोन हे ते सी लाईक दॅट प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ट्युनिंग फार सुंदर आहे. बेसिकली माझं आणि वैशूचं ट्युनिंग अप्रतिम आहे. ओव्हर टू वैशाली. आता आम्ही जशा बसलोय ना तशाच त्यांच्या घरात बसतो असं. नाही, वैशाली इथे पण नाही बसत सोफ्यावर. मी आता तेच सोडून बाजूला ढोकळे येतात, शेव बटाटा पुरी येते, असं करत करत क्रिएटिव्हिटीला जे जे काही गरजेचं असतं ते सगळं आजूबाजूला असतं. पोट फिरलं असेल की डोकं चालतं. आणि मग आमचं जे ब्रेनस्टॉर्मिंग सेशन असतं ना ते आम्ही दोघी खरंच खूप एन्जॉय करतो. म्हणजे हा अनुभव आम्हाला किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णीला पण आला. त्याच्यातनं त्या 2 गाण्यांची निर्मिती झाली की विषय काय आहे, सेन्सिटिव्हिटी काय असणार आहे गाण्याची, आपण हे गाणं का करतोय, हे सगळा विचार केल्यानंतर त्या गाण्यातले शब्द, मग बाई स्वतःचा अभ्यास घेऊन येतात माझ्याकडे, पोथी त्यांची, की मी ना हे शब्द मला दिसत आहेत गाण्यात. अँड विच इज ॲज अ डायरेक्टर इट इज अ व्हेरी गुड थिंग की त्यांच्या विषयाला काय कनेक्ट आहे, कारण गाणं हे त्या चित्रपटाचा भाग आहे. तर त्यांच्या गाण्यात त्यांना कशा प्रकारचे शब्द, काय भाषा हवी, काय बोली हवी त्या गाण्याची, हे त्यांना क्लिअर असतं. आणि मग करत करत तो आपल्याला एक रूट मॅप गाण्याचा ठरत जातो. जसं रूट मॅप ही ठरवते, कारण का ते मीटरमध्ये आणणं हे काम तिचं असतं. बट ये चाहिए, अरे नाही ये वर्ड चाहिए, अंगाई हा शब्द की आपल्याला अंगाई झाली अबोला. अंगाई झाली अबोला पासून आम्ही सुरू झालो या गाण्याला. कारण ही दोघं आत्ता जशी आहेत तशी मला तिने फोटो दाखवलेला की हे त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे आई वडिलांवर. मग त्या पॉइंटला जर गाणं येणार आहे तर त्यांच्या मनात आत्ता काय वादळ असेल
इमोशनली ते कोलमडली असतील दोघं जण. म्हणजे आम्ही आधी असा सगळा इफ यू रिमेंबर 2004 साली माझा मानिनी चित्रपट आला होता, पाडाला पिकला आंबा, राखी सावंत द हॉट 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 गर्ल आणि द वैशाली सामंत द हॉट 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 विथ दाजिबा आणि डब्बू मलिक वॉज द म्युझिक डायरेक्टर. सो 2004 सालापासून 2004. सो शी इज रॉकिंग विथ मी आणि वी टुगेदर रॉक. या म्हणजे मला तर असं वाटतंय की इंटरव्ह्यू नाही घ्यायचा मला, गप्पा चालू होत्या. मला तुमच्या दोघींच्या गप्पा बघायला, तुम्हाला दोघींच्या गप्पा ऐकायला खरंच खूप भारी वाटतंय मला. कांचनताई, तुला विचारायला आवडेल, लेखिका, निर्माती, अभिनेत्री आणि दिग्दर्शक ही 4 भूमिका तू निभावत आहेसच, पण एक प्रेक्षक म्हणून तुझ्या दृष्टिकोनातून किंबहुना तुला जन्मरून करावासा का वाटला आणि प्रेक्षक म्हणून तू या स्टोरीकडे कशा पद्धतीने बघतेस? आता ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर मंजुश्री गोखले म्हणून एक बाई आहेत ज्या कोल्हापूरला असतात. त्यांचा मला एकदा फोन आला आणि त्यांनी मला म्हणाल्या, मॅम मी तुम्हाला माझी 2 पुस्तकं पाठवते. सो एक पुस्तक त्यांनी वेगळं पाठवलं होतं आणि एक पुस्तक ह्या कथेच्या संदर्भातलं होतं. बेसिकली कसं आहे, ही सत्य घटना आहे, त्यामुळे ही तेव्हा पण पेपरला सगळ्या ठिकाणी छापून आलेली होती. सो त्याच्यावरती त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये मुलगा निघून गेला आईवडिलांना सोडून, त्याच्या पुढे काही नव्हतं. म्हटलं अहो हे शॉर्ट फिल्म आहे, म्हटलं हे चित्रपट नाही आहे म्हटलं. सो बट त्यांनी चित्रपट केलेला नव्हता. सो आय टोल्ड हर मी ह्याच्यावर विचार करते. यू वॉन्ट बिलीव्ह 1.5 year आय हॅव रिटन द स्क्रिप्ट. कारण का तो मुलगा त्याला कशा तऱ्हेने परत आणू शकू किंवा कायद्याच्या बाबतीतलं काय गोष्टी आहेत आणि बेसिक आताला अतिशय सुंदर कायदे झालेले आहेत की ज्याच्यामुळे की म्हणजे ज्येष्ठ जे आईवडील आहेत त्यांना सपोर्टिव्ह असे ते कायदे आहेत आणि मुलावरती ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. उद्याला अशी म्हणजे मी प्रत्येकाकडे असं पिनपॉईंट म्हणणार नाही, पण अशी पण मुलं आहेत या समाजामध्ये की जे म्हणतात अरे त्यात काय झालं, मी माझ्या शिक्षणाच्या जोरावरती मी माझ्या कॅपॅबिलिटीजवरती आज हा जॉब मिळवला आहे, आय ॲम द वन. अरे बट यू आर नॉट द वन. कारण की तुला असं बोट धरून शाळेत तुझे आईबाप घेऊन गेले, तुझ्या आईबापांनी फी भरली, तेव्हा तू ते शिक्षण घेऊ शकलास, तेव्हा तू ते आज हे सगळं करतोयस. सो हे जे एक ऋण आहे ना आपलं, हे कुठल्याही मुलाने विसरू नये. आज तू जन्माला आल्यानंतर कित्येक अशी मुलं पण आईवडिलांना उत्तर देताना आपण बघतो त्यात काय झालं, प्रत्येक आईबाप तसं मुलाचं करतात आणि हे सुशिक्षित घरात घडतंय. सो मला असं वाटतं कुठेतरी ह्या बाबतीमध्ये ना गरीब घरातली मुलं असतात ना, ती आपल्या आईबापाला असं सोडून देत नाहीत. आणि इफ यू विल गुगल इट, अबॅन्डन्ड पेरेंट्सच्या 32,000 केसेस आहेत. सो व्हेन आय रेड डेट्स म्हटलं नाही हा सब्जेक्ट पॉवरफुल, हा सोशल इश्यू आहे खूप मोठा. आणि बेसिक कसं आहे मराठी चित्रपटांना तुम्हाला ग्लॉस ग्लॅमर मनीष मल्होत्रा क्लोथ्स अँड माय ज्वेलरी इज फ्रॉम दिस असं नसतं. दे आर मोर कॉन्टेंट ओरिएंटेड. तिकडे सलमान असतो, इथे सलमान नसतो, पण कॉन्टेंट असतं. सो त्यामुळे तो स्ट्रॉंग कॉन्टेंट देणं हे मला फार म्हणजे कुठलीही गोष्ट ना मला आकर्षित करावी लागते. एकदा असंच रात्री झोप येत नव्हती, एकदा काय बरेच वेळेला झोप येत नसते. सो तेव्हा पण एक वैद्य म्हणून बाई होत्या, त्या मला वाटतं परभणीच्या का त्या साईडच्या होत्या मराठवाड्यातल्या. त्यांनी मला एक छोटंसं एवढंसं पुस्तक पाठवलेलं, 80-90 पानांचंच ते होतं. त्यातून कुठला चित्रपट घडला, मोकळा श्वास. सो मोकळा श्वासवरती पण मी 1.5 वर्ष मेहनत केली, कारण त्याच्यामध्ये आम्ही 5 कॅरेक्टर्स ॲड केली. मृण्मयी देशपांडेला त्याच्यात महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड मिळालं, ज्योती सुभाषचं कॅरेक्टर त्याच्यात नव्हतं, सुशांत शेलारचं कॅरेक्टर त्याच्यामध्ये नव्हतं आणि अजूनही 2-3 कॅरेक्टर्स आहेत जी त्याच्यामध्ये नव्हती आणि त्याच्या 4 बहिणी होत्या वगैरे. पण म्हटलं कथा तीच सांगते, त्याच्यामुळे आम्ही ती 3 बहिणी केल्या. आणि मला त्या कथेमध्ये पण हे आवडलेलं होतं की बहिणींच्या अंगानं जाणारी ती कथा होती की आपल्या बापाला आपण दिसत नाही आहोत. आई मला त्या कथेने इम्प्रेस नसतं केलं की सासू म्हणते हिला सारखी मुलीच होत आहेत, मुलगा कधी देणार, असं असतं तर मला अजिबात आवडलं नसतं. तसं या कथेच्या बाबतीत झालं. मला ते एक आवडलं की जस्टिस. आणि मी इथे कुठेही यंगर जनरेशनला पण दोष नाही दिलेला आहे. जे तुषारच्या तोंडी वाक्य आहेत इन द एंड ऑफ द सिनेमा, तेव्हा जेव्हा इकडनं मुलं तिकडे जातात तेव्हा त्यांना पण कितीतरी फायनान्शियल इश्यूज फेस करायला लागतात, त्यांना कितीतरी इमोशनल ट्रॉमाजमधनं जावं लागतं. लिटरली रस्त्यावर झोपायपासून ते मी असं बघितलेलं आहे, मोठमोठाले आज जे टायकून्स झालेत तिकडे त्यांनी चक्क म्हणजे हे रंगवण्याचं कामं केलेलं आहे, गाड्या धुण्याची कामं केलेली आहेत, फुटपाथवरती झोपलेले आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या पण असं, आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्यांना असं वाटतं अरे मी माझ्या जीवावर मोठा झालो. ठीक आहे, तुम्ही तुमच्या जीवावर नक्कीच मोठे होता, आज तू पण हार्डशिप करतोय, आज तू पण इथे आलेला आहेस,
पण आज कुठेतरी तुला शिक्षण दिलं तुझ्या आईवडिलांनी, आज कुठेतरी तुझ्यामध्ये त्या कॅपॅसिटीज निर्माण केल्या. सो ह्या गोष्टींचा फक्त मला असं वाटतं कोणालाही विसर पडू नये. सो कॉन्टेंट एक अप्रतिम आहे. आणि दुसरी याची USP म्हणेन की ही जोडी, कारण आभाळ मायामध्ये ही जोडी आलेली होती. 24 वर्षांनंतर पुन्हा आम्ही त्यांना सोबत बघणार, परत सोबत बघताय आणि हिने चित्रपट पाहिलेला आहे. सो शी ओनली शी विल टेल यू बेटर. मी मेकर आहे त्यामुळे माझं म्हणणं शी इज द वैशू कॅन से. खरा ऑडियन्स बोलायला गेलं तर वैशाली ताई आपण बोलू शकतो असं. ताई मला तेच तुला विचारायला आवडेल की 24 वर्षानंतर आपण ह्या जोडीला सोबत बघतोय. एक संगीत दिग्दर्शकाचं किंबहुना गायकीचं काम सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं, कारण का जशी स्टोरी असेल, जसे कॅरेक्टर असेल, त्या पद्धतीने संगीत करणं तेवढंच अवघड असतं. त्यातल्या जसं आता तुमच्या दोघींच्या मी गप्पा बघतो, गप्पामधून आम्हाला कळतं की खरंच खूप सुंदर नातं आहे. पण कधीतरी असं प्रेशर येतं की भले माझी मैत्रीण असली तरी तिच्या मेहनतीला साजेस असं मला काम करणं आहे. काय सांगशील एकंदरीत संगीताबद्दल सुद्धा? नाही, प्रेशर तर असतंच. फ्रॉम पॉइंट 1 फोन आला की प्रेशर मला आवडतं ती प्रेशर मला आवडतं. म्हणजे काय, ती विचार करते या गोष्टीवरती बारकाईनं. आणि आमचं असं काही नसतं, आम्हाला वेळेचं बंधन वगैरे नाही. कारण काय रात्री ही बाई त्या सब्जेक्ट मध्ये इतकी बुडालेली असते की त्या इंटेन्सिटीने आपण त्याच्यात उडी नाही मारली ना तर ती इंटेन्सिटी मॅच नाही होणार. ही काळजी असते. टेन्शनपेक्षाही मी म्हणेन काळजी असते की बाबा आपल्याकडनं त्या क्वालिटीचं काम व्हावं आणि त्या एक वेगळेपण आपण काय देऊ शकतोय हा एक सतत माझा बॅक ऑफ माय माइंड हा विचार चालू असतो. आणि शब्द लिहिणे ही एक जबाबदारी आणि थ्रिल पण आहे जे त्या माझ्यावर विश्वास ठेवतात. कसं आहे, मी काही सो कॉल्ड असं म्हणजे प्रोफेशनल गीतकार असं मी नाही म्हणणार, पण जेव्हा जे मोर दॅन दॅट रादर आय डोंट नो दॅट. मी तुम्हाला सांगते ना, मी जेव्हा ती येणार तेव्हा आमचं ठरलेलं असतं, अरे यार ये ना मेरे को एक ऐसा चाहिए यार, फील एक ऐसा चाहिए. ओके मैं एक काम करते हूँ, मैं ना वर्ड्स निकाल के रखते हूँ. मग मला ना पहिले हिंदी वर्ड्स वगैरे येतात, मग त्याचं मी मराठी वर्ड्स वगैरे काढते, मग गुगल करते, मग काय करते, मग ही आली की असं तिच्याबरोबर समोर एक वही टाकली जाते की हे बघ सगळं पानावरती एवढे वर्ड्स आहेत, जुळवा आता. आणि मग त्याच्यातनं हे काही नकोय मला, पण त्याच्यातनं मला जो आउटपुट पाहिजे असतो तो मिळाला. मला तो माझा रूट पापा शब्द वापरते की त्यांच्या सगळ्या शब्द कोड्यांमधनं मला वापरले ते शब्द. अरे सांगते ना, अंगाई झाली, अबोल वॉज माय दॅट वन लाईन की हे लाईक्ड इट. मी लिहिलेलं असंख्य लाईनी लिहून असं खूप काय लिहितात आणि मग त्या मध्ये मध्ये मला कुठेतरी अरे हे छान आहे यार, हा कॉन्सेप्ट, हा थॉट छान आहे तुझा, हा थॉट छान आहे, हा दुसऱ्या अंतर्यात आला पाहिजे असं आमचं चालतं. आणि त्याच्यातनं ते गाणं घडतं. कारण अंगाई झाले अबोल या बाईनी जे एक्सप्रेशन्स दिले आहेत त्याच्यात दुसरं काहीच होऊ शकत नाही. आज अंगाई अबोल झाले म्हणजे माय लिप्स आर सील्ड म्हणतात ना, की स्वतःला की मी कोणाला तोंड दाखवू आता ज्या मुलावर. कारण ह्या चित्रपटात तुम्ही बघाल आधी त्यांना खूप प्राऊड फिलिंग असतं की चला माझा मुलगा शिकला हे झालं. आणि एक आजूबाजूच्या समोर आपण एक म्हणतो ना त्या वयामध्ये आई वडील कसं एक लेडबॅक हे होतात की चला आम्हाला जे स्वप्न होतं ते आमच्या मुलांनी पूर्ण केलं. असं बोलू शकतो का आपण की जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला आई वडिलांबद्दल जो प्राऊड असतो तसाच एक वयामध्ये गेल्यानंतर आई वडिलांना सुद्धा आपल्यासोबत असतो. प्रश्नच नाही. व्हेरी नाईसली सेड की चला आपलं आता म्हातारपण सुरू झालं आणि त्यावेळी माझी ही हक्काची काठी तयार झाली. कुठेतरी आई वडिलांना वाटणं आणि ते चुकीचं नाहीये. तर असं असताना अचानक ती काठी कोणीतरी काढली आहे आणि तुम्ही निराधार झालेला आहात या वयामध्ये, हे फिलिंग फार भयानक आहे, फार बोचरं आहे, फार लाजिरवाणं आहे. आणि हे सगळे एक्सप्रेशन्स या दोघांनी दिलेत, कमाल आहेत ही दोघं. आणि ते या बाईंनी काढून घेतलेत त्यांच्याकडनं. म्हणजे तू म्हणालास तसं की इतक्या वर्षांनी एकत्र आल्यानंतर ती जी त्यांची जादू आहे बेसिकली पडद्यावरची गिव्ह अँड टेक जे होतं ना ते आभाळमायापासूनच आहे त्यांचं. म्हणजे सुद्धा आहे. मला असं म्हटलं हे असेच इतके वर्ष फोटो वाटेल. माझी एक पद्धत असते, जेव्हा मी सेटवर जाते तेव्हा आम्ही 1-2 रिहर्सल्स बसून असं चक्री वगैरे मनोज हे चल काहीतरी काय चल 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 तू कॅमेरा कुठे लावते तेवढं सांग तू. अरे म्हटलं असं काय, म्हटलं काहीतरी बोल तरी, काहीतरी एकदा एक रिहर्सल तरी द्या. मग सुरेश तिकडनं देशपांडे म्हणायचे ए नाही मला कॅमेऱ्यासाठी एक पाहिजे. मग म्हटल्यावरती मग तो ऐकायचा. हा मग तिथे ऐकायचं नाही, सगळे झालं अरे आहे काय म्हटलं मला पण कळू दे काहीतरी. कॅमेराला तर रिहर्सल तर पाहिजे. मग ते त्यांनी केलं तर. पण मला माहितीये तो तेव्हा जरा असं हे ठेवायचं बरं का,
किती यू कॅन से 70% असं वगैरे 60%. आणि मग जेव्हा कॅमेरा ऑन झाला आणि ऍक्शन असं म्हटलं की मग 100%. नाही खरंच खूप भारी होता तुमच्या दोघांसोबत गप्पा मारून. गप्पा अशाच चालल्या पाहिजे असं मला वाटतं, पण तुर्तास आपण इकडे थांबूया कारण का बाकीच्यांना सुद्धा तुमच्यासोबत गप्पाच मारायच्या आहेत. जाता आता दोघांना विचारतो, काय सांगाल प्रेक्षकांना, काय ॲड्रेस कराल, एक वेगळा ट्विस्ट, एक वेगळा विषय, किंबहुना जसं ताई तू बोललीस की एक सोशल मेसेज कोणत्या पद्धतीने बघायला मिळेल? एका स्त्री दिग्दर्शिकेने केलेला हा चित्रपट आहे. त्याच्यात तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची सेन्सिटिव्हिटी बघायला मिळेल हे मी खात्रीने सांगू इच्छिते. आणि त्यात जेव्हा असे 2 दिग्गज कलाकार आहेत आणि त्याला साजेसा, आत्ता मी आल्या म्हटलं की तुला ह्या दोघांसमोर ॲक्टिंग बरोबर उभं राहणं हे एक त्याचं भाग्यही आहे आणि टेन्शनही आहे की जस्टिफाईंग युअर सेल्फ इन फ्रंट ऑफ दिस 2 एस पीपल इट्स नॉट इझी. तर हे सगळं जे छान गणित जमून आलेलं आहे आणि चित्रपट बघताना असं वाटेल की आपल्या बाजूच्या घरात घडतंय की काय. इतक्या सहज सोप्या तऱ्हेने खटकन लगावून जी दिली आहे ना ती सगळ्यांनी भानावर येण्याची वेळ आहे. तर हा एंटरटेनमेंटवाला पिक्चर नाही आहे, हे डोळ्यात अंजन घालणारी ही कथा आहे. ती जरूर बघावी. त्याच्यातली सेन्सिटिव्हिटी ओळखून जर का आपल्या घरात हे घडत असेल ते थांबायला पाहिजे, आजूबाजूच्या घरात हे घडत असेल किंवा अशी पिढी जर का अशी अवेअर ऑफ इट, ते शुड बी अवेअर. काय कायदे झालेत आता, त्यांना पण कायद्याने संरक्षण आहे हे सुद्धा त्यांना म्हणजे त्याचा अवेअरनेस आला पाहिजे. मला असं वाटतं आपल्या ह्या चर्चेची सांगता जी आहे ती बाईंच्या होणारच आहे. ओके बरोबर. थांबा आम्हाला सूर लागतो बाबा. आणि आणखीन एक नाव घ्यायचं राहिलं म्हणजे सुदेश भोसले. बाईंचं सिलेक्शन होतं की मला या कॅरेक्टरला सुदेश भोसले पाहिजे. आणि आय वॉज फॉर अ मिनिट सुदेशजी नक्की. आणि सुदेशजींनी जे गाणं ऐकलं ते म्हणाले मी ना 7 दिवस हेच तुमचं गाणंच ऐकतोय कारण मला हे कॅरेक्टर प्ले करायचं आहे मला लक्षात आलं. आणि म्हणजे माझा पहिला चित्रपट ॲज अन ॲक्ट्रेस आणि सुदेश करा ओपन हॅलो पेरिपोना सर जी, पता है आपको अभी हम इंटरव्यू दे रहे हैं मैं और कंचन जी और आपके बारे में बोल रहे हैं. लेट्स अप मराठी नावाचा यूट्यूब चॅनल आहे. तर आम्ही त्यांना हेच सांगतोय की कमाल गोष्ट या चित्रपटातल्या गाण्याची म्हणजे सुदेश भोसले आणि द फोन फ्लॅशेस विथ युअर नेम. क्या बात है, व्हॉट अ टेलिपॅथी. आप फोन पे म्हणा, मी आता स्पीकर पे मी स्पीकर लावलेला आहे. आता सांगा. आता बोलू शकतो का? येस MI लाईव्ह. येस युअर लाईव्ह. कंचनजी आणि वैशालीजी तुम्हाला दोघांना 1000 वर्ष आणि माझा 99 बर्थडे साजरा करा. हार घालून गेला तरी चालेल. आपको इतने जल्दी थोड़ी छोड़ेंगे सर. अधिकारी काळा चष्मा घालून नाचत. अरे यार सुदेश जी क्या टाइम पे फोन किया आपने. बरं आमचा इंटरव्ह्यू चाललाय आणि मग नंतर काही अजून टेलिफोन इंटरव्ह्यूसाठी मी तुम्हाला त्रास देईन. मी आरामात फोन करतो. थँक्यू सुदेश जी. लव यू. थँक्यू. बाय. मी येताना त्यांना फोन करत होते की इन केस वी कॅन ड्रॉप इन. चला आता गाणं आपण गाणं घ्या. आज अंगाई झाली अबोल. तर अंगाई झाली अबोल हे गाणं याच्यात 2 अंतरे आहेत. त्याच्यात एक सुदेशजींनी गायला, एक मी गायलाय. आज अंगाई झाली अबोल नाती रुजली नाहीत खोल चिवकाऊचे घरटे करून एकटे जन्म ऋणांचा मांडला काढावा सोडवू कसा हा गुंतलेला जीव सोसना घाव पिल्लू चुकले
पिल्लू चुकले भुलले विकले हो माय पाश झाली पडझड उमगेना कुणाचा हा दोष मन मोडून तोडून होऊन पसार गेला घेऊन काळजाचा ठाव सोडव कसा हा गुंतलेला जीव सोसना घाव सोसना घाव. वा क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच खूप गोड, खूप सुंदर. हे गाणं आम्हाला सिनेमामध्ये पूर्ण ऐकायला मिळणारच आहे. पुन्हा एकदा तुमच्या दोघींचं खरंच धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. लेट्स अप मराठी. थँक्यू. आणि एक विनंती करते की सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पाहावा. मार्च महिन्यातच लवकरच तो रिलीज होत आहे. सगळ्यांच्या परीक्षा झालेल्या असतील.